लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, डीएफएचे प्रॉब्लेम सबस्ट्रिंगचे कसे सॉल्व्ह करायचे ते. तसंच अजून एक आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम बघूया डीएफएचा सबस्ट्रिंगसाठी. तर डिझाइन डीएफए ओव्हर पी क्यू आर, म्हणजे डीएफए मध्ये कुठले सिम्बॉल्स असणार आहेत, पी क्यू आर, हॅव्हिंग अ सबस्ट्रिंग क्यू आर पी, हॅव्हिंग अ सबस्ट्रिंग क्यू आर पी. तर आपण कसा सॉल्व्ह करणार सांगा. तर बेसिक स्ट्रिंग काय येणार, क्यू आर पी. बरोबर. मग आता सबस्ट्रिंगचा प्रॉब्लेम आहे. सबस्ट्रिंग म्हणजे क्यू आर पी स्टार्टिंग आली तरी चालेल, मध्ये आली तरी चालेल, किंवा एंडिंगला आली तरी पण चालेल. मग आता आपण जेव्हा सबस्ट्रिंगचा प्रॉब्लेम आहे, एकदा क्यू आर पी आल्यानंतर सक्सेस स्टेट नंतर आपण काय देतो, लूप. एकदा क्यू आर पी आल्यानंतर काहीही चालेल, म्हणून आयदर पी सिम्बॉल आला, आर सिम्बॉल आला किंवा क्यू सिम्बॉल आला तरी पण चालणार आहे. ऍट अ टाइम एकच येईल, मल्टिप्लाय तर ते 3 वेळा लूप फिरेल. इथपर्यंत कळालं. आता डीएफए म्हणजे प्रत्येक स्टेटवरनं प्रत्येक सिम्बॉल प्रोसेस व्हायला पाहिजे. मग आता इथे काय प्रोसेस झालंय, क्यू राहिलंय काय, पी आणि आर. मग आता पी आणि आर आपण प्रोसेस कोणासाठी करतोय, क्यू आर पी. पी आणि आर नंतर परत काय आलं पाहिजे, क्यू आर पी. पी आणि आर नंतर क्यू आर पी आलं तर बरोबर आहे. म्हणजे पी आणि आर नंतर सबस्ट्रिंगला काय आलं पाहिजे हा विचार करायचा. पी किंवा आर नंतर परत काय आलं पाहिजे, क्यू आर पी. क्यू आर कुठून मिळते, क्यू आर पी, क्यू आर पी कुठून मिळते, Q0 वरून. कुठून मिळत आहे, Q0 वरून. म्हणून मी इथे लूप टाकलं पी आणि आर. आला तर पुढे हे पाहिजे. तर लूप म्हणजे आला तर आला, नाही आला तर नाही आला. त्यानंतर Q1 ला आलो आपण. Q1 पर्यंत रीड काय केलंय, क्यू. इथून Q1 वरनं प्रोसेस काय झाले, आर राहिलंय काय, पी आणि क्यू. पी नंतर काय पाहिजे, पी नंतर परत काय पाहिजे, क्यू आर पी. पी नंतर काय पाहिजे, क्यू आर पी. तर हे क्यू आर पी कुठून मिळते सांगा, क्यू आर पी. क्यू आर पी कुठून मिळते, Q0 वरून. म्हणून पी साठी मी मागे जाणार, ह्याला म्हणतो आपण बॅक ट्रॅकिंग करणं. पी साठी पी नंतर क्यू, क्यू नंतर क्यू आर पी. तर काय पाहिजे, फक्त परत क्यू आर पी नको, फक्त आर पी पाहिजे. कारण की त्यातला ऑलरेडी जो पी क्यू सिम्बॉल आहे तो ऑलरेडी इथे आलाय, म्हणजे याच्यानंतर फक्त काय पाहिजे, आर पी. आर पी कुठून मिळते, Q1 वरून आर पी. म्हणून मी इथं मग क्यूचा लूप टाकला. इथून मिळते ना पुढे. जर त्या स्टेट वरून पुढे मिळत असेल तर त्या सिम्बॉल साठी लूप टाकायचं, नसेल मिळत मागे जायचं असेल तर आपण बॅक ट्रॅकिंग करणार. आता Q2 ला आले. क्यू आर रीड केला, प्रोसेस काय झालंय, पी राहिलाय काय, क्यू आणि आर. मग ह्या क्यू नंतर काय पाहिजे, फक्त आरपी. क्यू आरपी मधला क्यू ऑलरेडी आहे, फक्त पाहिजे आरपी. कुठून मिळते आरपी, सक्सेसचा आर पी. इथे येऊन थांबला पाहिजे सक्सेसला. कुठून मिळत आहे, Q1 वरून. क्यूचं बॅक ट्रॅकिंग केलं. त्यानंतर आर नंतर काय पाहिजे, क्यू आर पी कम्प्लीट पाहिजे ना, क्यू आर पी कम्प्लीट पाहिजे. क्यू आर पी कम्प्लीट कुठून मिळते, Q0. तुम्ही म्हणाल इथून पण मिळते, हे लूप मध्ये धरायचं नाही, मी लास्ट सेशन मध्ये सांगितलंय. कम्प्लीट क्यू आर पी कुठून मिळत आहे, Q0 वरून. म्हणून तुम्ही आर साठी पण परत इथून बॅक ट्रॅकिंग केली. त्यानंतर Q3 ला आलो. Q3 वरून क्यू आर पी एकदा मिळालं. क्यू आर पी नंतर पी आर क्यू यापैकी काहीही आलं तरी पण चालणार आहे. आणि इथे आपण हे सगळे सिम्बॉल प्रोसेस केले, म्हणजे प्रत्येक स्टेटवरून आपण प्रत्येक सिम्बॉल प्रोसेस केलेला आहे. म्हणजे सबस्ट्रिंग साठी आपण कशा वेळी हा सॉल्व्ह करतोय प्रॉब्लेम, समजलं. काय हवंय आणि जिथून मिळते तिथं आपण बॅक ट्रॅकिंग करणार. त्या स्टेटवरून मिळत असेल तर आपण लूप लावणार. समजलाय कसं करतोय. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला मशीन ड्रॉ करायचे. ही मशीन ड्रॉ केली म्हणजे मशीनची डेफिनेशन आपल्याला लिहायची. मशीनची डेफिनेशन एम क्यू समेशन क्यू नॉट डेल्टा क्यू नॉट आणि एफ. मग आता इथे कुठल्या कुठल्या स्टेट्स आहेत, Q0, Q1, Q2, Q3. ह्याला मार्क्स आहेत, मी सांगितलंय. इनपुट सिम्बॉल PQR, स्टार्टिंग स्टेट Q0, फायनल स्टेट. आता इथे आपल्याला ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करायचा. ट्रान्झिशन टेबल मध्ये कुठले घेऊयात आता आपण, Q0, Q1, Q2, Q3 आणि इथं PQR हे सिम्बॉल. मग Q0 वरून P कुठे चाललाय, Q0 लाच. Q0 वरून R Q0 लाच आणि Q Q1 ला. Q1 वरून P Q0 ला, Q1
Q2 वरून P Q3 हा Q1 Q0 बरोबर. आणि Q3 वरून Q3 सक्सेस स्टेट कुठली आहे Q3. आणि सुरुवातीला काही याला तुम्ही हे असं पेन्सिलनी खाली ड्रॉ करा जे तुम्हाला हवं आहे ते. मग ते लिहिल्यानं तुम्हाला कळेल की मागे कुठे जायचं. ओरली करण्यासाठी तुम्हाला बरीच प्रॅक्टिस लागते आणि मग थोड्या दिवसात तुम्हाला हे ओरली पण जमतं, पण लगेच ओरली जमणार नाही. कळतंय? नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण सबस्ट्रिंगचा.